शहर संपादक श्री बंटी खरात, जळगाव. कौटुंबिक वादातून पत्नीने केला पतीचा खून. कानळदा रोड परिसरातील खळबळजनक घटना. जळगाव शहरातील कानळदा रोडवरील केसी पार्क परिसरात कौटुंबिक वादातून एका महिलेने आपल्या पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वारंवार दारूच्या नशेत त्रास देणाऱ्या पतीला संतापाच्या भरात संपविल्याची कबुली संबंधित महिलेने पोलीस चौकशीत दिली आहे. या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव भरत नामदेव पाटील, वय 58 वर्षे असे आहे. ते केसी पार्क भागात आपली पत्नी आणि 2 मुलांसह वास्तव्यास होते. त्यांची पत्नी मनीषा पाटील या एका खासगी कापड दुकानात काम करून कुटुंबाला हातभार लावत होत्या, तर त्यांची दोन्ही मुले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC परिसरातील एका कंपनीत नोकरीला आहेत. भरत पाटील यांना दारूचे व्यसन असल्याने घरात वारंवार वाद होत असत आणि त्यातून घरातील वातावरण नेहमी तणावपूर्ण राहत असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री मनीषा पाटील कामावरून घरी परतल्यानंतर भरत पाटील हे दारूच्या नशेत होते. याच कारणावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. हा वाद विकोपाला गेल्याने संतापाच्या भरात मनीषा पाटील यांनी दोरीच्या सहाय्याने पतीचा गळा आवळला. गळा आवळल्याने भरत पाटील जमिनीवर कोसळले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तपासणीदरम्यान डॉक्टरांना त्यांच्या मानेवर संशयास्पद खुणा आढळल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्यामुळे श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीयदृष्ट्या स्पष्ट झाले. सुरुवातीला या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, परंतु वैद्यकीय अहवाल आणि सखोल चौकशीनंतर शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित पत्नी मनीषा पाटील यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.